स्टुडिओला सकाळी मी 10 वाजता येते आणि 10 वाजेपासून तर सायंकाळी घरी जाईपर्यंतचे माझं रुटीन कसं असतं ते तुमच्याबरोबर आज शेअर करत आहे. बघा मी आल्यानंतर पहिले चेक करून घेते, की मला आज काय-काय कामं आहेत. ही जी पार्सल आहेत ही कालच पॅक करून ठेवलेली होती. ऑनलाईनचे पार्सल द्यायला मला स्वतः जावं लागतं आणि कॅश ऑन डिलिव्हरीचे पार्सल घ्यायला पोस्टमन काका येतात. त्यानंतर एक ब्लाउज शिलाई करायचा होता, तर त्याची मी आत्ता कटिंग करून घेतली. आणि त्यानंतर सी पार्सल पॅकिंग करायला घेतले. कारण ऑनलाईनचे तर माझे म्हणजे पॅकिंग झालेले होते. सी-ओ-डीचा म्हणजे भरपूर साऱ्या ऑर्डर असतात. त्यामुळे इथं माझा स्टाफ आणि आम्ही सर्व मिळून हे पॅकिंग करत होतो. पार्सलही भरपूर असतात त्यामुळे सर्वांचीच मदत घ्यावी लागते. शिवाय 4-4 वेळेला चेक करावं लागतं, की बरोबर त्यांचंच पार्सल आहे का? त्यांनाच बरोबर पत्ता पाठवतोय का? परत ते ट्रॅकिंग आयडी व्यवस्थित सांभाळून ठेवावे लागतात. बघा इथं असे हे माझे पार्सल रेडी झालेले आहेत आणि साइड बाय साइड इकडं फोनही चालू असतात. फोनवर ऑर्डर घेत नाही. फोनवर फक्त आम्ही माहिती सांगत असतो. त्यानंतर आता पोस्टमन काकांना आम्ही सायंकाळी बोलवतो. म्हणजे 4:30-5च्या दरम्यान येतात. तोपर्यंत आम्ही पार्सल रेडी करून ठेवतो आणि ते पार्सल दिले जातात. त्यानंतर मी मशीनवर बसली कारण जो ब्लाउज कटिंग केला होता तो शिलाई करायचा होता आणि तो लगेचच शिलाई करायला घेतलेला आहे. तोपर्यंत तर 6-6:30 झालेले होते. असं माझं रुटीन होतं आजचं. या व्यतिरिक्त कधी शूट असतं किंवा आपले ऑनलाईन क्लासेस वगैरे असतात, त्याचं प्रिपरेशन, लेबल तयार करणं, ऑर्डर घेणं, सर्व ऑर्डर बरोबर आहेत का ते चेक करणं, असं खूप सारं काम. आजचं हे माझं रुटीन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून मला नक्की कळवा. आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू. बाय.